ग्रामस्तरावरील निवडणुका, लोकशाहीचा पाया की कॉन्ट्रॅक्टर्सचा बाजार. लोकसभा विधानसभा निवडणुका मोठ्या असतात, पण खरी लोकशाही कुठे आहे माहिती आहे का? आपल्या गावात, आपल्या नगरात, म्हणजेच सरपंच, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य. पण आजचा प्रश्न हा आहे की हे लोक लोकसेवक आहेत की लक्झरी सेवक? भारताच्या संविधानाने 1992 मध्ये 73rd आणि 74th अमेंडमेंट केलं, म्हणजेच की 73rd अमेंडमेंट ऍक्ट ग्रामीण भागात ग्रामपंचायत व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना अधिकार दिले. 74th अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे शहरी भागात नगर परिषद आणि महानगरपालिका यांना संविधानिक स्थान दिले. या मागचा उद्देश स्पष्ट होता: लोकशाही मुळापासून मजबूत व्हावी. लोकांनी स्वतःच्या गावात, आपल्या परिसरात निर्णय घ्यावे. पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण हे विषय दिल्ली, मुंबईमध्ये नव्हे तर गावात ठरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा हेतू होता की लोकांचा थेट सहभाग. जेव्हा निर्णय गावात घेतले जातात तेव्हा त्याचा परिणाम लोकांवर ताबडतोब होतो. यालाच म्हणतात लोकशाहीची खरी ताकद. पण आजच्या काळात काय चाललंय माहित आहे का? सरपंच व नगरसेवक लोकसेवक राहिले नाहीत. आता ते कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत. टेंडर, मग निधी, मग लाच, आणि हे सर्व रोजच्या बातम्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात 2022 मध्ये 727 करप्शन केसेस मध्ये 50 ते 60 कोटींचा समावेश होता. याचा अर्थ लोकशाहीचा पाया हलतोय आणि भ्रष्टाचारांचा छप्पर वाढतो. लोकशाहीचा उद्देश लोकांसाठी सेवा हा होता, पण आज काही ठिकाणी सेवा नव्हे तर संपत्ती वाढवण्याचा धंदा चालू आहे. आणि काही वर्षांनी आपणच पाहतो, तोच नगरसेवक जो लोकांसाठी काम करत होता, आता त्याच्याकडे 5-6 गाड्या, बंगला, व्यवसाय आणि कोट्याधीशाची संपत्ती आहे. आणि गरीब मतदार अजूनही पाण्याच्या रांगेत आणि खड्ड्यात अडकलेला. एक जण प्रगती करतो पैशात आणि दुसरा प्रगतीची वाट बघतो स्वप्नात. 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 65% मतदान झालं. हे 30 वर्षातील सर्वात अधिक मतदान आहे. ग्रामीण भागात जसे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 73% मतदान झालं, पण मुंबई शहर फक्त 52% मतदान. म्हणजेच गावकरी लोकशाहीला जपतात, पण शहरात लोक दुर्लक्ष करतात. ज्याने बदल करायचा तो मतदानाला जात नाही. 73rd आणि 74th अमेंडमेंट संविधानाने दिलेलं अधिकाराचं स्वातंत्र्य, पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकांचा सहभाग आज कागदावरच उरलाय. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा नगरपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, फक्त ओळखीचा माणूस म्हणून मत देऊ नका. बघा कोणी खरंच काम केलंय का आणि कोण फक्त बोर्ड लावतं. लोकशाही फक्त संसदेत नाही, ती आपल्या गावातून सुरू होते. जर गाव बदलेल तर महाराष्ट्र बदलेल, आणि जर महाराष्ट्र बदलेल तर भारत खऱ्या अर्थाने लोकशाही देश बनेल. तर या निवडणुकीला तुम्ही निवडा. तुम्हाला सरपंच हवाय की कॉन्ट्रॅक्टर? लोकशाहीचा पाया तुमच्या मनात आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.